मंदा, पहा आहे ना आजारी. मी म्हटलं होतं ना तुला आजारीच असेल, नाहीतर. विमल काकू, होशील रे बेटा तू डॉक्टर. तुला तर पेशंटला चेकही करावा लागला नाही, थेट निदान. विमल काकू नाहीतर कुदत राहिला असता. तू किती समजदार आहे. तुझं उष्ट देत जा त्याला. मंदा काकू हुशार आहे तोही. आम्ही भेटू शकतो का त्याला? विमला काकू, का नाही? ये बेटा आती. मी डॉक्टरकडे दाखव का? विमला काकू, दाखवलं ग बाई, पण इंजेक्शन घेत नाही, गोळ्या कडू आहे म्हणतो. घेत नाही. काय करावं याचं काही कळतं नाही. मंदा, कसा घेत नाही? सर्व ठिकाणी दादागिरी करतो का तो? आणा माझ्याकडे. मी देते त्याला औषध. कसा घेत नाही? मी देते. विमला काकू, हो बेटा, तू दे. त्याला असाही तो तुझ्याकडे सरळ होतो. तू करतेस त्याला सरळ कर, मग मी तुला तू म्हणशील ते खाऊ घालेल. कर काकूचे काम. विमल काकू, मी आणि मंदा चंद्याच्या रूममध्ये गेलो. विमल काकू, चंद्या कोण आलाय पहा तुला पाहायला? चंद्या, मंदा, तू आलीस मला पाहायला? आई, मंदा आलीये. मी काकू, पाणी आणा, नाहीतर औषध वाया जाईल. विमल काकू किचनमध्ये पाणी आणायला गेल्या. चंद्या, आई, औषध राहू ती ना. श्वेता, का रे चंद्या, कुत्र्या, मी नाही दिसली तुला आलेली. फक्त मंदा आलीये का? आणि औषध का नको हिला? पाहून बरवशील का तू? तुझे आई बाबा खूप लाड करता तुझे. तुला तर छोटं नाही, त्या गुरांचं मोठा इंजेक्शन दिलं पाहिजे. आणि टोचला नाही, खुपसलं पाहिजे. खूपच खुपसतं तसं. चंद्या, पहा ग मंदा, कशी बोलतीये मला. मंदा बरोबर बोलतेय ती. तू माझ्या येण्यानं नाही, औषध घेण्यानं बरा होशील. श्वेता, कुत्र्या चंद्या, तू आज बरं नाही केलं. मी इतक्या वर्ष झाली येते तुमच्याकडे. 100-500 दार तरी आले असेल. पण त्या सर्व वेळेस मिळून तुला जितका आनंद झाला नाही, तितका आनंद दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर आज.